चला तर आज बनवूया इडली ढोकळा। खूप सोपा आहे, 15 ते 20 मिनिटात बनून तयार होतो अगदी मऊ लुसलुशीत असा खमंग ढोकळा। तुम्हीही बनवू शकता, अगदी दही ताक कशाचीही गरज नाही। खूप कमी साहित्यात हा ढोकळा बनून तयार होतो। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर स्वागत आहे तुमचं कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर। रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात अगोदर आपण एका पातेल्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला 1 टेबलस्पून इतकी साखर, किंवा तुम्ही चमच्याने घेत असाल तर 2 चमचे घ्या। आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून इतकं तेल, खायचं तेल आहे, कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता। जर पोहे खायच्या चमच्याने धरलं तर 2 चम्मच आहे। आणि त्याचबरोबर घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मीठ चवीनुसार। मी इथे 1 मोठा चमचा मीठ वापरलेला आहे। आणि त्यामध्ये टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचा इथं म्हणजे मिरचीचा वापर करू शकता। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरची अद्रकची पेस्ट जास्त टाकू शकता। आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 कप बेसन। तर मी इथं अर्धा कप पाण्यामध्ये ही सगळे जिन्नस मिक्स करून घेतले होते आणि आता 1 कप बेसन आपण यामध्ये टाकणार आहोत। आणि डबल अर्धा कप इतका बारीक रवा आपल्याला इथं घ्यायचा आहे। इथं हा बारीक रवा घेतलेला आहे मी। तर दोन्ही इथं आपण ॲड केलेले आहेत आणि याला मिक्स करूया आपल्या बॅटरमध्ये। आणि अजून अर्धा कप इतकं पाणी मी इथं टाकलेलं आहे, म्हणजे पहिलं अर्धा कप आणि हे अर्धा कप असं मिळून 1 कप झालं। अजून पाऊण कप इतकं पाणी आपल्याला लागेल। तर अगोदर याला आपण गाठी न होऊ देता याला फेटून घेऊयात। तर आपल्याला अगदी 3 ते 4 मिनटं मस्तपैकी याला फेटून घ्यायचं आहे, पळीच्या चमच्याच्या किंवा विस्कच्या साहाय्याने। आणि यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा लिंबू सत्व। पोहे खायच्या चमच्याने तुम्ही ते 1 चमचा लिंबू सत्व टाकू शकता। तर यामध्ये अजून आपण अर्धा कप पाणी टाकत आहोत, जवळपास 1.5 कप इतकं पाणी झालेलं आहे। आणि याला अजून एकदा छान फेटून घेऊयात। तर हे अशा प्रकारचे एक स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। जवळपास 1.5 कप इतक्या पाण्याचा उपयोग आपण केलेला आहे। याला छान फेटून झालं की आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि बाकीची तयारी करायची आहे। त्याला झाकून ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात। म्हणजे इडली पात्राला जे इडलीचे साचे असतात त्याला आपण तेल लावून घेऊयात। तर सर्व साच्यांना छान सगळीकडं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या इडल्या सुटायला सोप्या जातील, मोकळ्या आणि अद्दर अशा सुटल्या जातील। त्याला मी ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतले पूर्ण इडलींच्या साच्याला। आणि आता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे खायचा सोडा। जर अगोदर ॲड केला तर आपला जो सोड्याचा असर आहे तो कमी होतो। तर साईडला मी पाणी पण उकळत ठेवलेलं होतं इडली पात्रामध्ये, तोपर्यंत ते गरम होईल। त्याला टाकलं की असल्या प्रकारचा आपला जो बेसन आहे ते फुलायला लागतं। अगदी 1 मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि लगेच इडलीच्या साच्यामध्ये याला भरायला सुरुवात करायची आहे। हे टाकलं खायचा सोडा की आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे साच्यांमध्ये, कारण आपण जर जास्त वेळ ठेवलं तर आपल्या इडल्या ज्या आहेत त्या इडल्या किंवा ढोकळे जे आहेत अजिबात फुलणार नाहीत। म्हणून खायचा सोडा नंतरच टाकायचा जेव्हा आपली पूर्ण तयारी झालेली असेल। तर हे सगळे आपण टाकून घेऊयात इडलीच्या साच्यांमध्ये। तर इथं मी इडलीच्या पात्रामध्ये हे सगळे साचे ठेवलेले आहेत आणि याला झाकून ठेवून आपण 15 मिनटं वाफवून घेऊयात। तर 15 मिनटं गॅसवर ठेवल्यानंतर तयार आहेत आपल्या इडल्या किंवा खमंग ढोकळे। इडली स्टाईलमध्ये आपण हे खमंग ढोकळे बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती अलगद असे हे निघत आहेत आणि खूप छान जाळी याला आलेली आहे। तर दुसरंही बघूयात काढून।
तर हेही खूप छान असं निघालेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण हे थंड झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गरम गरम काढायला जासाल तर ते मोडतील. अगदी 5-1 मिनटं थंड झालं की लगेच निघतात आपले ढोकळे. ते काढून घेतले आहेत मी एका प्लेटमध्ये सर्व, आणि याला आता कोथिंबीर टाकून गार्निश केलं आहे आणि तडका तयार करूयात. तर अगदी 3 ते 4 चमचे तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे, 1-1 चमचा. दोन्ही छान तडतडले की यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता. तर इथं मी कढीपत्ता टाकणार आहे, आणि हा कढीपत्ता टाकला की आपल्याला टाकायच्या आहेत 5 ते 6 कट केलेल्या मिरच्या. अगदी 1 मिनटं तेलात मिरच्या परतल्या की यामध्ये पाणी टाकून आपल्याला साखर टाकायची आहे. अगदी पाव कप इतकं पाणी इथं मी टाकणार आहे, आणि साखर टाकायची आहे 1 ते 1.5 चमचा. म्हणजे जे आपलं तडक्याचं बॅलन्स आहे ते खूप छान बनेल. तर अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. तर तयार झालेला आहे आपला तडका, आणि गॅस बंद केलेला आहे मी. आणि हा पूर्ण तडका आपल्याला ह्या खमंग इडली ढोकळ्यावर टाकायचा आहे. आणि बघू शकता आपला इडली ढोकळा किती अप्रतिम आणि सुरेख दिसतो आहे, आणि खायलाही तितकाच अप्रतिम बनतो. तर नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे, खूप कमी साहित्यात बनते, आणि नाश्त्यासाठी भन्नाट रेसिपी आहे. ते एक मी इथं तुम्हाला हा इडली ढोकळा मोडून दाखवते. तर बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आतल्या साईडनं. तर नक्की ट्राय करा. आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.